कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। आताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला आता अखेर मंजुरी मिळाली आहे। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता। आता हा तोच हप्ता आहे जो की रखडला होता, म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता गेल्या कित्येक दिवसभरापासून रखडला होता। त्याचं वितरण आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसान योजनेचा 24वा हप्ता पण मिळाला होता। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पण भेटला आहे, परंतु 9वा हप्ता मात्र रखडला होता। तो कशामुळे आला नाही याचे देखील कारण आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं। हो शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत सरकारने अतिशय आनंदाची बातमी आज दिली आहे। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता। बघा, हे कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आणि दुसरं कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, ते म्हणजे की शेतकरी कर्जमाफी। पहा, शेतकरी कर्जमाफीमुळे शेतकरी बांधवांनो आता सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आलेला आहे। त्यामुळे सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडून ठेवण्यामध्ये आला होता। हे देखील कारण आता व्यक्त केलं जात आहे। बघा, आता या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार आता नमोचा हप्ता तर वाटप होत आहे, परंतु शेतकरी बांधवांनो आज संपूर्ण राज्यभरामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार नाहीये। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, आज फक्त सरकारने सांगितल्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। आणि पहिला टप्पा म्हणजे की 18 जिल्ह्याचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे। मग शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। अगदी एका मिनिटामध्ये संपूर्ण यादी आपण बघून घेणार आहोत। तर मग शेतकरी बांधवांनो, या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ जिल्हा, त्यानंतर वर्धा जिल्हा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचा समावेश करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे, जो की रखडला होता। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करून दिला असून येत्या काही तासामध्ये आता या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, यादी महत्त्वाची आहे। बघा, अगदी एका मिनिटामध्ये आपण संपूर्ण यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। DBDच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक देखील ठरवण्यामध्ये आले आहे। यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा पण समावेश आहे आणि अकोला जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे। सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आणले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता कामामध्ये कमालीची सुसूत्रता आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार आज या ठिकाणी वितरण होत आहे आणि कसल्याही अडचणीशिवाय हे वितरण डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, चला शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला काही कामे करायची सांगितली होती, ती कामे तुम्ही पूर्ण केली आहे का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केलेली नसतील तर मग खूपच मोठी अडचण येणार आहे। तर मग कोणती आहे ती कामे? 2 कामे तुम्हाला पूर्ण करून घ्यायची होती। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिलं काम जाणून घ्या। बघा, जे की आहे तुमचं फार्मर ID कार्ड। कोणकोणत्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलं याची सुद्धा यादी आता सरकारच्या माध्यमातून मागविण्यामध्ये आली आहे। म्हणजे की जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचा स्वतःचा फार्मर ID क्रमांक जर प्राप्त केलेला नसेल तर मग अडचण येणार आणि मग तुमचा हप्ता पुन्हा या ठिकाणी रखडू शकतो। बघा, सरकारने सांगितल्यानुसार तुमचा फार्मर ID क्रमांक तुमच्याकडे असायला पाहिजे। तुमच्याकडे फार्मर ID कार्ड तरी असायला पाहिजे,
तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, बुलढाणा आणि अकोला या भागामध्ये तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांना या रखडलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचे बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये आहे त्यांना या प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिलं जात असून बँकांकडून तशा प्रकारच्या सूचना देखील जारी केल्या जात आहे. राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये आहे, बघा, तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा वर जर असेल तर मग तुम्हाला लाभ नाही मिळणार. 2.5 लाखांपेक्षा कमी तुमचं उत्पन्न असायला पाहिजे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे हिंगोली आणि लातूर जिल्हा. बघा, या जिल्ह्यामधील गरजू बांधवांना आता यातून लाभ मिळणं शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्याला यापूर्वी 8वा हप्ता जमा झाला होता केवळ त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येणार आहे. तुम्हाला PM किसान योजनेचा 24वा हप्ता भेटला होता का? जर तुम्हाला PM किसान योजनेचा 24वा हप्ता भेटला असेल तर हा देखील हप्ता भेटणार आहे. कारण PM किसान योजनेचा 24वा पण हप्ता शेतकरी बांधवांना भेटला, परंतु 9वा हप्ता मात्र भेटलाच नव्हता. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, हा निधी केव्हापर्यंत तुमच्या खात्यामध्ये येईल. बघा, सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे आणि 2,000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाट बघा, कारण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केलं जात आहे. परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट बघत होते. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे बरोबर लिंक केला आहे त्यांना कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि त्यांना मॅसेजसुद्धा येणार आहे की त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला. आता मग शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की फक्त लक्षपूर्वक बघत चला. तर मग नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची सुद्धा निवड केली आहे. आता कोणत्या बँकाची निवड आहे ते देखील आपण बघणार आहोत, परंतु सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचे खाती सरकारी बँकांमध्ये असल्यास त्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यामध्ये वर्ग केला जाणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकांमधील व्यवहारांवर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नाही अशा खऱ्या आणि गरीब आणि गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही जालना जिल्ह्यामधून जर असाल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून असाल तर या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणं आता अधिक महत्त्वाचं झालं आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते, जे की आता पूर्ण झाले आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नमोच्या 9व्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येत आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की यवतमाळ आणि नांदेड या भागामधील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. आता बघा, जर तुमचं खातं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा SBI म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर हा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. कारण या बँकामध्ये कसल्याही अडथळ्याशिवाय योगाने वितरण सुरू होतच असते आणि शेतकरी बांधवांना लाभ मिळतच असतो. आता महत्त्वाचं म्हणजे की फक्त चला, आधार लिंक असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये निधी पाठविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता रखडला होता
तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारून घेण्यामध्ये आली आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं कोटक महिंद्रा बँकेमध्ये असेल किंवा HDFC बँकेमध्ये असेल, यांसारख्या खाजगी बँकांमधील देखील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आता या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यामध्ये आलं आहे. बँक सरकारी असो किंवा खाजगी असो, सर्व बँकांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, ज्यांचं खातं सरकारी बँकांमध्ये आहे त्यांना सर्वात अगोदर हा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, दोन्ही हप्ते एकत्रित मिळाल्यास शेतकऱ्यांना आगामी, आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खते खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निधी मंजूर करून दिला आहे. आता बघा, उशीर तर खूपच झाला आहे. हा निधी इथून मागेच यायला पाहिजे होता पेरणीच्या काळामध्ये, परंतु नाही आला. बघा, अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी वितरण देण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करून सर्व पात्र शेतकरी बांधवांना आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून सुद्धा समोर आलेली आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा बघून घ्या शेतकरी बांधवांनो. बँकांमध्ये पैसे जमा होण्यासाठी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून जालना आणि लातूरमधील सोसायट्यांमध्ये सुद्धा देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे, बँक तपशील अचूक आहे, बरोबर आहे, त्यांच्याच खात्यामध्ये कसल्याही अडचणीशिवाय हे पैसे आता जमा होणार आहे. या रखडलेल्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहे. शेतकरी बांधवांनो, फक्त आता लक्षपूर्वक बघत चला, कारण आता आपण जो काही प्रोसेस सांगणार आहोत किंवा जी काही स्टेप सांगणार आहोत ती अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्हाला नमोचा हप्ता येण्यामध्ये अडचणी येत असतील तर ही प्रोसेस वापरा. ती प्रोसेस आपण तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्हाला नमोचा हप्ता येतच नसेल तर सर्वात प्रथम तुम्हाला पोस्ट बँकचे खाते उघडायचे आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. त्यानंतर EKYC करून घ्यायची आहे, म्हणजे की कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि तुमचा रखडलेला हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे आदेश ही स्थानिक बँकांना आदेश देण्यामध्ये आले असून प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तांत्रिक कारणास्तव मेसेज यायला थोडासा उशीर जरी झाला तरी शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून नका जाऊ, कारण शेतकरी बांधवांनो, बघा, एकदा वितरण प्रक्रिया का सुरू झाली की ती या ठिकाणी सुरूच असते आणि या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमाच होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की बँकांची लिस्ट बघणं. बघा, आपण सांगितल्यानुसार शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाच्या बँका म्हणजे की सरकारी बँका. जेवढ्या काही सरकारी बँका आहेत तेवढ्या सरकारी बँकामध्ये लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होत असतो. खाजगी बँकांमध्ये सुद्धा हप्ता जमा होतो, परंतु थोडासा उशीर सुद्धा लागू शकतो. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, शेवटी नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खातं, आधार कार्डची लिंक असणं आणि खाते सक्रिय असणे ही प्राथमिक अट आहे. ज्या 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वाटप सुरू झाले आहे त्यातील शेतकऱ्यांनी आपले बँक स्टेटस तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यांनी पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा, कारण टप्प्याटप्प्याने सर्वत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण हे होणारच आहे. आता शेतकरी बांधवांनो, ही होती यादी. परंतु जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट इथून पुढे देखील तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.